पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले आय बघा तुमचे दोन्ही लेख हयाच पण पोलीस माझ्या नवऱ्याची चौकशी करतात। हो काय झालं दादा काय झालं? माधवा तुका बोलवलेलं मी तुमका काय होऊक देणार नाही बघू तुमच्यावर कोण कसा आळ घेत आता। पूर्वा मला खरंच काय आजी मला माहिती आहे आजी आज जे काही झालं त्याचा विचार करतेस ना आजी नको टेन्शन घेऊस आपल्या घरातल्या कोणीही काहीही केलेलं नाहीये पूर्वा सगळ्यांका बोलवून आण आजची सा तुझ्या औशी बागताक पण बोलव हो आहे काय झालं चाय देऊ काय तुमका नको थयच थांब बस थय दत्ता तू पण बस काय ग हा गणेशा पूर्वा आरती सर तुम्ही आज जा तुम्ही थांबा इथे आई काय बोलायचं काय या घरात काय होता त्यांका पण कळूक व्हाया आजची सा दरवाजा लावून घे बसा तुम्ही अभिरामा देविका लवकर येवा आई काय बोलायचं काय माधवा दत्ता अभिरामा आजपर्यंत मी तुमच्यावर विश्वास ठेवत इल्लय तुम्ही ज्या सांगशाल त्या सगळा बरोबर हा असा माका वाटत होता अगदी छायाच्या लग्नाची बोलणी माझ्यापासून लपवून तुम्ही करी होता या घरात तरीही तुमच्यावर विश्वास ठेवून मी लग्नाक होकार दिलंय मग काय झालं त्याचा आता आई अजय बद्दल हे आम्हाला ठाऊक नव्हतं ग ता काय तर आसान दे रे पण आता माझ्या मनात शांती मिळणार नाही हे गेल्यापासून या घरात काय ना काय घडताच हा त्यात तळघरात हाडांचे सांगाडे सापडले ते कोणाचे हत कसे सापडले ता माका माहित नाही त्याच्यात नेनी भाऊजींचो खून झालो तो कोणी केला ता माका माहित नाही आता अजयचो खून झालो तो पण कोणी केला ताही माका माहित नाही पण या सगळ्यात माझ्या पोरांका अडकलेला बघतोय मी आवश्यक काय वाटत असात त्या तुमका नाही कळणार आई तुमचो ह्यांच्यावर विश्वास हा ना आजही माझो माझ्या पोरांवर विश्वास हा
हा विश्वास ते असा काय करूचे नाही, पण तरी पोलीस किती तुमच्या मागे लागलेले आहोत. तुमच्याबद्दल संशय का हा त्यांका? आई, शंका सगळ्यांबद्दलच हा, पण दर वेळेक ह्यांकाच ओढला जाता. सरिता, सगळ्यांची चौकशी झाली ना? पण सगळी जणा काढतो पाय घेतील आणि हे अडकतील. अहो वहिनी, काय बोलताय तुम्ही? दत्तादादांची फक्त चौकशी केली आहे ना, पण ह्यांच्या बोटांचे ठसे घेतलेत पोलिसांनी. आता काय बोलणार? उद्या जर हे अडकले तर कोण जाणार आहे सोडवायला? सगळा अभिराम भाऊजींमुळेच झालेला हा. मित्र म्हणान घरी घेऊन इले बघा आता. सरिता, गपराव. माधवा, निलिमा, तुमच्याशी काय बोलणं झाला विश्वासरावाचा? आई, आम्ही इतके दिवस इथे राहिलो ना, म्हणून त्याला शंका येत होती आमच्याबद्दल. तो आम्ही इथे का राहिलो याचं कारण शोधून काढणार आहे. त्याला वाटतंय आमचा काहीतरी स्वार्थ आहे यामागे. आणि खरं कारण काय आहे ते तुम्हाला माहिती आहे. अण्णा गेले त्यामुळे आम्हाला इथे थांबावं लागलं. नंतर अभिरामचं लग्न ठरलं. दरम्यान आम्ही इथून जाण्याचा प्रयत्न केला, पण निलिमा, अगं एकदम नेने काका गेले ना, मग कसं जाणार? आणि मग आमच्या मुंबईच्या जागेचा दरवाजा तोडला गेला ना. आम्हाला मारायचा बहुतेक प्लान होता, म्हणून मग आम्ही इथेच राहिलो. त्यात परत विश्वासरावने सांगितलं आता तुम्हाला इथून बाहेर जाता येणार नाही, म्हणून मग इथेच थांबावं लागलं. एवढ्याच कारणावरून चौकशीत बोलवला होता? नाही निलिमा, माधव, आईंना सुद्धा कळायला हवं. आई, त्याला असं वाटतंय की हे सगळं आम्ही प्रॉपर्टीसाठी करतोय. अरे पण असा किती विचारी होता तो? माधवा, माका खरा काय ता सांग. ह्याच्या मागे हाच कारण हा का? आई, असं काही नाहीये. माधव, मला वाटतं आता सांगायला हरकत नाही. आज ना उद्या कळलं तर घरातले सगळेच आपल्यावर संशय घेतील. त्यापेक्षा सांगून टाकू. आई, आई, माधवची या सगळ्यात काहीच चूक नाही. सगळी चूक माझी आहे. पण मी हे सगळं आमच्या भविष्याचा, आर्चिसचा विचार करून केलं. एक प्रकल्प आहे आणि त्यासाठी माधवच्या नावावर असलेली जमीन द्यायचं ठरलं होतं. ते जतीनभाई शेठ जे आपल्या घरी येत होते ते याच कारणासाठी. बघितलंच आहे, चोरून हे व्यवहार चालले होते ह्यांचे घरात. व्यवहार अजून झालेला नाही आणि या व्यवहारामुळे इतर कोणाचंही काहीच नुकसान होणार नाहीये. कारण जमीन माधवच्या नावाची.
म्हणान काय झालं? कोणाक सांगू नको काय? लपवलास की त्या? अजून काय काय लपवून ठेवला असात काय माहित. बघा, नाहीतर तुम्ही हातात हात आपण सोडून देशाल. रीता, ओरडा, ओरडतच राहा. भावानं तुमच्याकडे जमीन मागितल्यानी तो तुमचं वाटो देत पण तयार झालो होतो, पण तुम्ही नाही म्हणालास. हे असले व्यवहार करायचे होते ना तुमका. माधवा, निलिमा, ह्या माका पण आवडलेला नाही हा. अरे सांगूक भया होता ना तुम्ही. तुमचा चांगला होता तर माका काय आवडला नसता काय? अगं खरंच आहे, फक्त बोलणं झालं होतं, व्यवहार झाला नव्हता. निलिमा तर स्वतःहून त्यांना टाळत होती, म्हणून तर ते इकडे सारखे सारखे येत होते. अरे प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा सगळ्यांनी. आणि तसंही जे काय होणार होतं ते आता शक्यच नाही. एकदा तपास झाला की आम्ही मुंबईला निघू. दत्ता, तुझा काय? तुका किती बोलावला होता? आहे मी अजय एक मारलं होतं ना, म्हणून विश्वासरावाक वाटतं की मीच अजयचं खून केलं. एवढाच कारण होता? दत्ता, माझी शपथ आहे तुका, खरा काय ता सांग. विश्वासराव कित्या तुझ्यावर आळ घेता हा? कित्या तुझी चौकशी करता हा? अहो सांगा ना अयंका, गप कित्या तुम्ही? त्यांच्यासारखा तुम्ही कायच केलाच नाही तरी कित्या घाबरतास? काय संबंध तुमचो अजयशी? कित्या मारशाल ते का? सांगा अयंका. शेच गप रावतास आणि मग सगळा शेकता तुमच्यावर. कपडो बोलतोय, सगळं सांगतोय. आहे अण्णांनी एक जमीन घेतली नव्हती, त्या जमिनीचा निस्ताब मकाच माहित होता. त्या जमिनीचा काय? ती जमीन मी माझ्या नावावर केलंय. दत्ता, अरे काय ह्या केलास? नाही, हे असे करणार नाही. अहो सांगा, हे सगळा खोटा हा ना? नाही सरिता, करा. आहे आणि हा सगळा अजय माहित होता, म्हणून विश्वासरावाक वाटतं की मीच अजयचं खून केलं. मी काय नाही केलंय, मी नाही मारले अजय. अरे दत्ता, माधवा, मला काय करूचा ताच कळला नाही. आधीच परिस्थिती काय हा
तुमका माहिती 2 पोरांचा खर्च, घराचा खर्च, म्हणून ती जमीन मी स्वतःच्या नावावर करून घेतली. दत्ता, तू केलास त्या सगळा परिस्थितीमुळे केलास. पण अरे सगळ्यांका सांगू काय होता? तू नुसतं बोललो असतस ना तरी मी सांगितले असतं ही जमीन घे म्हणान. माझं चुकला. आज जा काय मी केलंय त्याच्यामुळेच मी अडकले. मी खरंच अजय नाही मारलं. दत्ता गप्र. आई, दत्तादा, माधवदा, मला पण काहीतरी सांगायचंय तुम्हाला. आई, मी तुम्हाला सांगत आलो की मी परीक्षा देणार आहे. खोटं बोललो मी परीक्षा दिली आहे. पोस्टिंगचं लेटर पण येईल एवढं. आणि पुण्यात मी माझ्यासाठी फ्लॅट घेऊन ठेवलाय. माफ करा मला, माझी चूक आहे. मी नाही सांगितलं तुम्हाला. अरे पण ह्या सगळा किती लपवलंस तू? आई, मी फक्त माझ्या भविष्याचा विचार केला. अजून माझ्या काही मनात नव्हतं. आई, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्यापासून लपवून ठेवलं, एकमेकांपासून लपवून ठेवलं. नाही, ह्या सगळ्यात आम्ही काय चुकीचं नाही केलं. आम्ही आमच्या संसाराचाच विचार केला. आणि याचा संबंध अजयच्या आणि नेने काकांच्या खुनाशी नाहीये. माधवा, दत्ता, अभिरामा, आता जा झाला ता झाला. पण यापुढे गरज आहे तुम्ही सगळ्यांनी एक होऊची. आणि महत्वाचा, तुमच्या बहिणी छाया यापुढे सगळ्यांनी सांभाळून घेऊ खया. पण तिका ह्यातला काय पण कळता कामा नये, समजला? आणि तुम्ही घाबरा नको. तुम्ही जर काय केला नसाल तर तुमका कोण काय करतलो नाही. अगदी तो विश्वासराव सुद्धा तुमका हात लावू शकत नाही. आता सगळ्यात महत्वाचा, या घरात याच्या पुढे जे काय होईल ता सगळा आधी माका कळूक व्हाया, समजला? आता मी तुझ्या लग्नासाठी काय काय केलं हे माहिती आहे तुला.
पण काही झालं नाही. मी तुला शब्द दिला होता की तुझं लग्न होईल, पण तसं काहीच झालं नाही. पण म्हणून तू असं बोलणं सोडू नकोस ना माझ्याशी. ज्याने तुझी ही अवस्था केली आहे ना, सोडणार नाही मी त्याला.